मडुरा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरचं गाव. गाव तसं शांत, पण ते चर्चेत आलं एका सुपरफास्ट निकालानं. एका महिलेला गावातल्याच पुरुषानं शिवीगाळ केली, विनयभंगही केला. त्या महिलेनं पोलिसांची पायरी चढली आणि कारवाईची चक्र तातडीनं फिरली. 18व्या दिवशी आरोपी 6 महिन्यांसाठी तुरुंगात. माझ्याकडे जेव्हा तपास काम दिला त्यानंतर मी पोलीस स्टेशनला आले, फिर्यादीची चौकशी केली, नेमकी काय प्रकार झाला तिच्याकडनं ते जाणून घेतलं. त्यानंतर साक्षीदार लोकांचे मी जबाब घेतले, टिपणं तयार केले आणि 24 तासाच्या आत मी आरोपीला अटक केलं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केलं, परंतु रविवार असल्यामुळे चार्जशीट माझं काय त्या दिवशी घेतलं नाही. मग मी दुसऱ्या दिवशी लगेच चार्जशीट दाखल केलं कोर्टामध्ये. बरं, पोलीस खंबीरपणे या महिलेच्या पाठीशी उभे राहिल्यानं गावकरीही पुढे सरसावले. त्यामुळे साक्षीदारांची रांगच लागली. तर आम्हाला हे ऐकून अश्लील शिवाय ऐकून खूप म्हणजे अशी हे वाटलं, लज्जा वाटली मनाला. म्हटलं हा शिव्या देतो असल्या घाणेरड्या, आज ह्या बाईला दिल्या उद्या आम्हाला पण देईल कधीतरी, म्हणून आम्ही तिला हे केलं आणि मग पोलीस स्टेशनला आलो. आतापर्यंत 10 ते 15-20 वर्षे त्यांनी प्रत्येक बाईला प्रत्येक पुरुषाला असं घाण शिव्या द्यायचा तो. मग त्या दिवशी त्याने त्या बाईला भरपूर खराब शिव्या दिल्या, म्हणून वाडी पूर्ण तिच्यासोबत उभी राहिली. कारण नको त्या पद्धतीत अश्लील शिवीगाळ केली त्यांनी. सांगू का ती शिवी कशी ती नको ना, अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे आम्हाला तिला साक्ष देणं गरजेचं भाग पडलं. 24 तासात अटक, 4थ्या दिवशी समन्स, 10व्या दिवशी साक्ष आणि 18व्या दिवशी आरोपीला 6 महिन्यांचा कारावास. याचं सारं श्रेय पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेला जातं. महिलांच्या बाबतीत छेडछाडीचे किंवा विनयभंगाचे जर अपराध घडले तर त्या अनुषंगानं तपास वेगानं करायचा आणि 24 तासामध्ये दोषारोपपत्र सादर करायचं, जेणेकरून लवकरात लवकर अशा प्रकरणांमध्ये निकाल लागेल आणि परिणामकारक कारवाई होईल. गावातील एका अपप्रवृत्ती विरोधात एका महिलेनं बोलायची हिंमत दाखवली. गावातील अन्य महिलांनी तिला साथ दिली. पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि कोर्टानं अवघ्या 16 दिवसामध्ये आरोपीला दंडही केला. एकूणच एका अपप्रवृत्ती विरोधात सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली की नेमकं काय घडतं हे बांद्यामध्ये पाहायला मिळालंय. कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, बांदा.